चेक. हॅलो हॅलो चेक. खूपच चांगली बॅटिंग आणि त्यानंतर गोलंदाजी चांगली झाली आहे. हॅमर केलाय, फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, फिल्डर नाहीत आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेडू सीमा पार 4 चौकार. आयकॉन वर्सेस आयकॉन. एका बाजूला आपण पाहत आहोत वावे घर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू ऋषी शेलार. कालचा दिवस त्यांनी गाजवला आणि पहिला दिवस जो होता स्पर्धेचा तो टायगर ऑफ शहापूर अर्थातच कल्पेश जाधव त्यानं तो दिवस गाजवला आणि सध्या आता एकमेकांच्या सोबत समोर आहेत, विरोधामध्ये आहेत आणि सध्या ते आपण पाहतो ती फाईट चांगली होते. समोर आता उंच गेलाय, फक्त आता ती मॅचची गोल्डन विकेट. ओ यावेळेस पाहतो झेल. सगळ्यात महत्वाची ती विकेट. कल्पेश जाधवला जीवदान देणं म्हणजे मॅच गमावण्यासारखा आहे, कारण कल्पेश जाधव म्हटलं तर नेहमीच तो आक्रमण धारण करतो आणि सध्या तरी त्याचा झेल सोडलाय. अंतिम बॉल वरती तो झेल सोडलाय आणि धावा झाल्यात आता 15. सिंगल आली, ऋतिक वेखंडेने तो झेल सोडलाय आणि आता सध्या तरी आपण पाहत आहोत प्रत्येकाच्या त्या मुखामध्ये तो एकच शब्द होता, ओ माय गॉड. घडलंय काय? तो झेल सोडलाय पहिल्याच ओव्हरला. ती कामगिरी केली होती, ती संधी, ती अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती, परंतु ती गमावली आहे आणि आता त्याचा कदाचित तो फायदा कल्पेश जाधव घेऊ शकतोय. 15 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरला आलेल्या 15 धावा आपण पाहिल्यात आणि आता सध्या तरी तो पुन्हा स्ट्रायकर एंडला. आता अजिंक्य तुपांगे येतोय. पिंपळपाडा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू एक यंगस्टर आहे आणि त्याच्या समोर टायगर ऑफ शहापूर कल्पेश जाधव बादशाही गावाचा हा कोहिनूर हिरा आहे. पाहुयात. जड मध्ये केला, बॉल चांगला आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन दाखवायचं होतं, फिल्डर आहेत. चांगला बॉल कल्पेशच्या विरोधामध्ये तो चांगला अटॅक राहिलाय अजिंक्य तुपांगेचा. पहिला चेंडू एक सिंगल, धावा झाल्यात आता 16. सुपर 4चा आपण थरार पाहत आहोत. गजानन स्पोर्ट्स 4747 तेजस काटोळे आणि मयूर काटोळे फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण बिरवाडी चॅलेंजर जिथे बाळा बांगर आणि त्यानंतर मनीष खाडे फॅम टीम आपल्याला पाहायला भेटते. बिरवाडी चॅलेंजर आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉन ही लढाई आपण पाहिली पहिल्या ओव्हरला आणि आता सध्या तरी अजिंक्य तुपांगे चांगली कामगिरी करतोय, शांत ठेवतोय दोन्ही फलंदाजांना. सिंगलच मिळाला, धावा झाल्यात 17. की फॅक्टर म्हणून कामगिरी सध्या तरी चालवली आहे. पाहूयात आता कल्पेश जाधव, हे कडवं आव्हान असेल गोलंदाजासाठी. लोव फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आणि आता फुल टोल वसूल होईल. चेंडूला पाठवलाय हवा के संग घटा के साथ आलाय कल्पेश जाधवचा तडाका षटकार. लेंथ मिस केली, लाईन मिस केली का मग त्याचा फायदा समोरनं घेतला जाईल, कारण तिथे तो जीवदान मिळालाय आणि आता धावा झाल्या 23. 22 वरती कल्पेश जाधव खेळतोय. जेव्हा जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये राहील तेव्हा तेव्हा तो स्कोर कार्ड पुढे पुढे जात राहील. ते वादळ शांत करण्यामध्ये यश मिळेल का पाहूयात. बागपूट वरती गेल्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. चांगले फिल्डिंग प्रसाद माडेकडनं, बॉल स्टॉप झालाय, धाव आलेली नाहीत. अजिंक्य चांगली गोलंदाजी करतोय, एक षटकार जरूर आलाय परंतु उर्वरित बॉल चांगले हाताळलेत. 4 ला 8 धावा खर्च झाला या ओव्हरला, धावा झाला 23. टॉस महत्वाचा होता, टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतायत गजानन स्पोर्ट्स 4747 टीम. वेट केलाय आणि आता हाही बॉल आपण पाहत आहोत तो तिथे निघाला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे, 2चा कॉल आहे. कल्पेश धावतोय, 2 धावा घेऊन जाईल. बॉल तर अडवलाय शेवटपर्यंत ते प्रयत्न आणि प्रत्येक बॉल वरती ते टाळी वाजते. दोन्ही बाजूने आपण पाहत आहोत कंठे समर्थक आहेत आज आणि आज फायनलचा डे आहे आणि सध्या तरी तो सुपर 4चा थरार पाहत आहोत.
जड मध्ये केलाय, हाही बॉल चांगला आहे. तिथे आपण पाहत आहोत स्ट्रोकी चांगला होता, फिल्डर आहेत एक सिंगल. व्हेरी गुड बॉलिंग. ओव्हर समाप्त. या ओव्हरला आल्यात टोटल 11 धावा आणि धाव फलक आता जाऊन पोहोचले 26. (26) ऑन बोर्ड विदाउट लॉस. बिरवाडी चॅलेंजर टीम 5 ओव्हरचा मॅच आहे. सामना जिंकला तर थेट फायनलचं तिकीट मिळेल आणि त्याचमुळे ती फाईट चांगली रंगेल, शंकाच नाहीत. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी ही लढाई आहे चालू. (26) ऑन बोर्ड. 26 वरती धाव फलक ते आहे आणि आता मनोज फरडे समोर आहे कल्पेश जाधव. 25 वरती खेळतोय. टोटल धावा झाल्या 26. योगदान सगळं काही त्याच राहिलंय. समीर 1 वरती खेळतोय, कल्पेश 25 वरती खेळतोय. 2 ओव्हरला 26 झाल्यात. लोबो फुलटॉस होता, यावेळेस तो स्ट्रोक कन्वर्ट केलाय आणि बॉलला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू झालाय सीमा पार. कल्पेशचा अजून एक हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. फरडेचं स्वागत झालंय षटकारानं. धावा झाल्यात 32 आता बिरवाडी चॅलेंजर टीमच्या. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, काल खूप सारे षटकार आले होते आणि आता सध्या तरी ते वातावरण गरम करण्याचा प्रयत्न कल्पेश जाधव करतोय. खूप चांगले स्ट्रोक खेळलेत, पण खूप मोठी चर्चा करताय तरी सध्या तरी ती चर्चा होतच राहील, कारण महत्वाचा तो मॅच आहे. आणि सध्या तरी आमचे फैजल सर आणि त्याच्या सोबतीला हरीश गरज सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 32 झाल्यात. 2.1 चा खेळ समाप्त झालाय. बिरवाडी चॅलेंजर टीम पुन्हा एकदा राऊंड द विकेट. आता इथे व्हील आलाय हा फटका आणि तिथे नयनच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. लगातारचा दुसरा कडक आणि बेधडक अजून एक ठोकलाय षटकार. लाजबाब स्ट्रोक राहिलेत. लगातार आता तो 2 मारलेत आणि आता धावा झाल्या धाव फलकावरती 38. 13 बॉल मध्ये 37 वरती खेळतोय. धावा 38 झाल्यात. बॉलला पूर्णपणे सोडून दिलाय. आता हा व्हाईट बॉल आहे. 61 ची मदत 39 झाल्यात. काल 86 जिथे 86 धावा गजानन स्पोर्ट्स 4747 या टीमनं 1 ओव्हर राखून जिंकल्यात तो सामना. आणि त्याचमुळे तो प्रयत्न आता बिरवाडी चॅलेंजर तेच करतायत. जास्तीत जास्त इनसाइड आउटला खेळा. 61 वरला फिल्डर धावतोय, एक तर मिळेल आणि आता 2चाही कॉल आहे. वेट केलंय फिल्डरनं आणि सहज त्या 2 धावा कल्पेश जाधव घेऊन जाईल. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे आणि त्या 2 धावा मिळाल्यात. 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. 41 41 ऑन बोर्ड. 41 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतायत. 2.3 चा खेळ समाप्त झाला आतापर्यंत
आणि ज्या धावा आल्यात त्या सगळ्याच काही कल्पेशच्या बॅटमधनं आपण पाहत आहोत. 39 वरती खेळतोय. हाफ सेंचुरीची चाहूलच लागली आहे याही स्पर्धेमध्ये, याही मॅच मध्ये. सर नवीन बॉल की जुना? ओके. आता हा चांगला बॉल आहे. यावेळेस ती लेन चांगली आणि तिथे तो उसळी घेतोय बॉल. चांगला चेंडू टाकलाय मनोज फर्डेनं. चांगला बॉल हाताळला. डॉट बॉल येतोय. धावा झाले 41. 2.4 चा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरचे मॅच. सगळेच आपण सामने पाहिलेत. 5 ओव्हरचे मॅच आणि 5 बॉलर ही पाहायला भेटतायत. अजून एक त्याच लेंथ वरती पडलाय. हो चांगली आता बॉलिंग पाहायला भेटते. 2 षटकार जरूर या ओव्हरला आल्यात, परंतु त्यानंतर आता हे 2 बॉल डॉट देखील आलेत. अंतिम बॉल बाकी आहे. धावा 41 झाल्यात. आता ती लेंथ लाईन मिळाली आहे असं दिसतंय. अजून एक. हो त्याच लेंथ वरनं त्याच लाईन बॉलला पाठवलंय. चला ओव्हर समाप्त. 3 ओव्हरला 41. लगातार 3 डॉट बॉल आलेत आणि आता डिंक्स ब्रेक. चला डिंक्स ब्रेक होतोय. एक्केचाळीस वरती धावफलक 3 ओव्हरच्या खेळानंतर. आणि आता चौथ्या ओव्हर मध्ये लखन साबळे येतोय. हा गोलंदाज की फॅक्टर राहिलाय या टीम कडनं. पाहूयात आता तो कशी गोलंदाजी करेल. समोर आता समीर भोईरला पाहत आहोत. विकेट गेलेली नाहीत. विदाउट लॉस. जास्तीत जास्त बॉल 17 बॉल कल्पेश जाधवच खेळलाय 3 ओव्हरचे आणि 1 बॉल फक्त समीर भोईर खेळला. आता दुसरा बॉल खेळण्यासाठी तो रेडी आहे. 41 झाल्यात. 17 बॉलला 39 ही मारल्यात कल्पेश जाधवनं. 4 षटकार 2 चौकार मारलेत. धावत सुटले ती विकेट आणि तिथे आपण पाहूयात
नॉन स्ट्राईक एंडला लेग बाईज कळवत आहेत. धावा 42 झाल्यात. बेचाळीस धावा धाव फलकावरती. दुसऱ्याही बाजूला आपण पाहतो ज्या पद्धतीने कल्पेश जाधव भरपूर टच मध्ये आहे या स्पर्धेमध्ये. खोऱ्यानं धावा त्याने या स्पर्धेमध्ये काढल्यात. दुसऱ्या बाजूला आपण ऋषी शेलारलाही पाहणार आहोत. त्यामुळे हे देखील विसरता कामा नये. कालच्या दिवसामध्ये त्यानं काय अफलातून बॅटिंग केली. 107 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं होतं एका मॅच मध्ये. तर ओहो आता पहा हा रडार मध्ये मिळालाय फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. अजून एक षटकार. अठ्ठेचाळीस आता धाबा झाल्यात धाव फलकावरती. 45 वरती कल्पेश जाधव खेळतोय. टोटल स्कोर कार्ड 48. लखन साबळे या मॅच मध्ये पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आता समोर मारला आणि निघालाय समोर समालोचन कक्षाच्या इथे पाहुण्यांना अभिवादन देणारा स्ट्रोक. चला बॅट दाखवायची आहे कल्पेश जाधव. 19-51 आणि सध्या तरी तो अभिवादन प्रेक्षकांना देतोय. काय अफलातून बॅटिंग. एकदा क्लॅपिंग होऊन जाऊ द्या. टाळ्या वाजवायच्या आहेत. काय फटके खेळलेत. 19-51 धावा त्याने ठोकल्यात आणि त्याच्यामध्ये 6 सिक्सर 2 चौकार त्याने मारलेत. आज पुन्हा एकदा तो दहाडलाय. शहापूरचा टायगर कल्पेश जाधव या मैदानावरती. खर्डी कसारा असोसिएशनच्या अंतर्गत चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये अजून एक आलेलं आहे हाफ सेंचुरी अर्धशतक. आता क्रॉस बायटेड ना तिसऱ्या बॉलवरती तिसरा धमाका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तो एक झेल पहिल्याच ओव्हरला तुम्ही सोडलाय कल्पेश जाधवचा आणि मग त्याचा आता भुगतान भोगावं लागतंय असं दिसतंय. तो झेल जर पकडला असता तर इतक्या धावसंख्येचा तो फरक असता. 57 वरती तो खेळतोय आणि धावा झाला टोटल 60. चौथ्या बॉलला चौथा मारलाय. लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट द सन. बॉल गोइंग गोइंग अँड गॉन. 4 बॉल 4 षटकार. धावा धाव फलकावरती आहेत आणि आता प्रत्येक मॅच मध्ये लखन साबळे चांगला इफेक्ट त्याने ठेवला होता. परंतु या मॅच मध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी. अंतिम चेंडूवरती आलेली ती सिंगल आणि आता पुन्हा ती स्ट्राईक राहील. आणि आता 4 ओव्हरला धावा झाल्या 67. 64 वरती तो खेळतोय आणि 67 धावा टोटल झाल्यात. 22 बॉल तो खेळलाय. 2 बॉल समीर खेळलाय. म्हणजे सगळेच बॉल खेळण्याचाही प्रयत्न तो दाखवतोय. 5 ओव्हर खेळायच्या तसं दाखवतोय. 67 धावा झाल्यात. अंतिम षटक कुणाल पांढरे येतोय.
चला अंतिम ओव्हर कडे जाऊयात. पुन्हा तो कल्पेश शो पाहायला भेटेल का पाहूयात. गेल्या ओव्हरला तो पाहायला भेटला. 4 बॉलला 4 आले. तिथे काय धमाके दाखवलेत. ते ब्लास्ट करतायत. आणि आता अंतिम षटक आहे. पाहूयात या ओव्हरला किती काढल्या जातील. ते टार्गेट कितीचं होईल. तो पल्ला गाठला जाईल का पाहूयात. सध्या तरी 80च्या प्लस धावा होऊ शकतात असं दिसतंय. कारण 67 झाल्यात. परंतु पाहूयात कुणाल कमबॅक करेल का इथून. कल्पेश समोर फुलटॉस करून बसलेत. कसा सोडेल. हे घरचं आमंत्रण होतं. नो बॉल आणि +6. चला चॅलेंज केलंय. नो बॉलचा इशारा कळलाय. आणि हा पहा तो सायरन. तो सायरन वाजलाय. नो बॉल कळवतायत. नो +6 कमरेच्या वरती राहिलाय. डीजे योगेश कडनं हा सायरन वाजलाय आणि त्याचमुळे तो नो बॉल. आता पुढचा बॉल फ्री हिट. अजून एक नामी संधी या षटकामध्ये. आता 70 वरती कल्पेश जाधव खेळतोय आणि धावा झाला 74. खोदून काढलाय. यावेळेस आपण पाहत आहोत फिल्डर आहेत आणि आता तो मस्तकाला दस्तक देतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा झाल्यात आता 78. काय अफलातून खेळी दाखवली आहे. सामना मोठा आहे. तिथे आपण पाहत आहोत फायनलचं तिकीट मिळवायचं आहे. आणि सध्या तरी आता कल्पेश जाधव शो आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. 78 झाल्यात. मिस टायमिंग. आता विकेट मिळालं असं वाटतंय. ऋषी शेलार आलाय. पकडला गेलाय झेल आणि संपेल खेळ. वादळी खेळी. सध्या तरी पूर्ण विराम लागते. 74 धावा या एकट्यानं कुठल्यात. त्या वाघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. टायगर ऑफ शहापूर कल्पेश जाधवची मोठी इनिंग साकार झाली आहे. 74चा नॉक दाखवलाय आणि आता सध्या तरी तो परतलाय. 78 धावसंख्येवरती पहिला झटका. चांगली ती विकेट. ज्या विकेटची गरज होती ती विकेट कुणाल पांढरेच्या नावावरती राहिली आहे. अंतिम ओव्हरला ती विकेट आली आहे. 78 झाला. 2 बॉल झाले. 4 बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करायचा आहे. 80चा पल्ला तर गाठलेला दिसतोय. आता ते कमबॅक होईल का हे पाहूयात. आणि ती विकेट आली आहे मग ते कमबॅक होणं गरजेचं असेल तर त्या विकेटचा फायदा. परंतु कसा फायदा करून देईल. प्रदीप गाडेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यानेही ते आक्रमण चालू केलंय. पहिलाच चेंडू खेळलाय. पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय अफलातून स्ट्रोक राहिलेत. जसं संगीत आहे तसं आता मेजरच आहे ते प्रदीप गाडेकर. आणि सध्या तरी तो स्ट्रोक आलाय त्यांच्या बॅटमधनं. कदाचित त्यांच्याच अनुसरून ते संगीत होतं.
प्लेन मिस. चांगला बॉल आहे, चांगला चेंडू, वळण घेणारा बॉल, प्लेन मिस. डॉट बॉल आलाय, 2 बॉल बाकी आहेत. धावा झाल्यात 84, 84 झाल्यात. जो जिंकेल तो फायनलचं तिकीट मिळवेल. मिस टायमिंग. आता ती विकेट मिळेल असं वाटतंय. स्वतः गोलंदाज धावतायत, प्रयत्न ऋतिक ही करतोय आणि आता तो झेल सोडलाय ऋतिकनं. एक तो झेल कल्पेश जाधवचाही सोडला होता त्यानं आणि आता हाही झेल सोडलाय. 2 धावा मिळाल्यात. 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाल्यात 86, 86 धावा. अंतिम बॉल आहे. प्लॅन मिस. डॉट बॉल येतो या ओव्हरला 19 आणि आता टोटल स्कोर कार्ड 86, 86 झाल्यात. 87 करायचे आहेत. चला पंचांसाठी आपण पाहत आहोत त्या जोरदार टाळ्या होत आहेत आमचे
फजल सर यांच्या साठी त्या टाळ्या होत आहेत. खूप महत्वाची भूमिका पार पडत आहेत. ते मोठ्या मॅच मध्ये त्यांची पंचांची वर्णी लागलेली आहे. मोठ्या मॅचचे मोठे अंपायर आहेत. गोटे अंपायर नाहीत, मोठे अंपायर. चला, ओपनिंगची जोडी दाखल झाली आहे, जिथे आपण कुणालला पाहत आहोत आणि कुणालच्या सोबतीला ऋषी शेलारला पाहत आहोत. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. एक ऑल इंडिया आयकॉन आहे आणि एक विभागाचा आयकॉन आहे. त्याचमुळे आणि दुसऱ्या बाजूला संतोष खरपडे, रफ्तारचा राजा पाहायला भेटेल. बॉलिंग मार्क वरती पाहूयात सामन्याला सुरुवात. संतोष खरपडे बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल, पहिलाच बाउन्सर बॉडी वरती आला आणि बॉलला फेकूनच दिलाय. सुरुवात धडाक्यामध्ये. चेंडू सीमापार, 4 चौकार. पुढचा मॅच ईशान स्पोर्ट्स वर्सेस इन्शा स्पोर्ट्स. इन्शा स्पोर्ट्स आणि ईशान स्पोर्ट्स. चला, ती 4 व्हीलर गाडी आहे, ती बाजूला करा. थोडीशी गाडी ती बाजूला करायची आहे. महत्वाची सूचना आहे, ते लक्षात घ्या. गाडी मालक आपल्याला सूचना आहे. बॅटची कडा आणि आता तो झेल सोडला आणि आता फिल्डरला ही बॉल बीट करून निघालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच चाललाय. कल्पेश जाधवनं झेल सोडलाय आणि त्यानंतर फर्स्ट स्लीपर ही बीट झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. संधी मिळाली कुणालला आणि आता तिथेही 4 चौकार. क्रॉस बॅटेड ना, आता बॉल तो स्टॉप झालाय. वेल स्टॉप. धाव रोखली जाते. एक सिंगल मिळेल. धावा झाला धाव फलकावरती आता 9. बॉलला पूर्णपणे सोडून दिलाय. बरोबर आपण पाहत आहोत तो बॉल वाईड यॉर्कर हाताळलाय. हात खोलण्याची संधी नव्हती आणि त्याचमुळे बॉलला सोडून दिलाय. डॉट बॉल आलाय. 9 धावा झाल्यात. चेस मोठा आहे, जिथे मैदानाच्या आतमध्ये धावा काढायच्या आहेत. 87. आता यावेळेस कोदून काढलाय. उंच चाललाय. लॉंगॉनला फिल्डर नाहीत आणि आता बॉल निघालाय लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, षटकार.
15 धावा धावफलकावरती आहेत आणि आता अंतिम बॉल राहिलाय, पाहूयात. बॉलला सोडलंय पूर्णपणे आपण पाहत आहोत आणि सध्या तरी तो चांगला बॉल पाहायला भेटलाय. वळण घेणारा बॉल होता आणि तिथे चांगला आतमध्ये येणारा हा चेंडू राहिलाय. डॉट बॉल येतोय. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिला ओव्हरला आलात 15. पहिल्या ओव्हरला 15 आला आणि आता सेकंड ओव्हर मध्ये कल्पेश जाधव स्विंग चिट मारलाय. फटका चांगला आहे कल्पेशच्या विरोधामध्ये. चेंडू पाठवलाय कुणालनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. एकोणावीस आता झाला त्यांनी 23ला 68 करायचे आहेत. 68 धावा धावफलकावरती प्लॅनिंग चेंज करतोय कल्पेश जाधव. प्रत्येक बॉल वरती ते जाळं आखलं जाईल असं दिसतंय आणि आता तिकडे बरोबर तो स्विंग चिट साठी फिल्डर तिथे तैनात आता केला गेलाय. आणि एक फिल्डर आता आपण पाहत आहोत जिथे लेफ्टी बॅटर साठी लॉंग ऑन सेट केला गेला आणि एक मिड विकेट आहे. आता क्रॉस बॅटेडने मारण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा त्या क्षेत्रामध्ये झाला. प्रयत्न जारी आहेत. एक सिंगल तर मिळेल. लेग बाईट्स सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. टोटल स्कोर कार्ड 20 धावा. 22ला 67 करायचे आहेत. समोर मारलाय. ओहो गुड शॉट. आणि आता हा बॉल निघालाय समोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. षटकार. बॉलला पुरेपूर सोडून दिलंय. त्याचमुळे तो व्हाईट बॉल कळवत आहेत पंच. आणि आता सिंगलच्या मदतीने धाबा झाला 27. आता 20ला 60. 20 बॉल मध्ये 60 धावसंख्येची गरज. विकेट आली नाही तर मग मात्र ते पारडं जड राहील गजानन स्पोर्ट्स. 4-7 टीमचा. आणि आता पहा हा ब्लास्ट रडार मध्ये आलाय. टप्प्यामध्ये आला की कार्यक्रम होतो आणि हे दाखवलंय कालच्या दिवसापासून आजही ते दाखवलंय. ऋषी शेलारचा हा तडाखा पाहायला भेटलाय. षटकार.
पैसा वसूल मॅच सध्या तरी चालू आहे आणि आता धावा झाला 33. 19 ला आता 54 करायचे आहेत. तो सामना सध्या तरी आपण पाहत आहोत खूप महत्वाचा रंगतदार अवस्थेमध्ये आहे. टार्गेट मोठा आहे परंतु ओहो चांगला बॉल पहा. हा देखील चांगला चेंडू. बॅकअप द हँड हाताळला होता. टप्पा पडल्यानंतर तो लेग कटर होतोय. वळण घेतोय बाहेर चाललाय आणि तिथे आलाय डॉट बॉल. ओव्हर क्रमांक समाप्त. या ओव्हरला आला 18. धावा झाला 33 आणि आता 18 ला करायचे 54. ला 54 करायचे आहेत. चला पुढच्या मॅच आपण टॉस करूयात. ईशान स्पोर्ट्स अँड इन्शा स्पोर्ट्स. चला टॉस साठी या. सुपर 4 चा अजून एक ती लढत आपल्याला पाहायला भेटेल. फुल टॉस करून बसले होते. लेन मिस केलेली दिसते. लाईन मिस केलेली दिसते आणि सध्या तरी आपण पाहत आहोत तो फुल टॉसच मिस केलाय. क्रॉस बॅटेट मारला. फिल्डर तैनात आहे. ती सिंगलच मिळेल असं दिसतंय. ती स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रत्येक मॅच मध्ये गजानन स्पोर्ट्स 4747 टीमचा जर विचार करायला गेला तर ओपनिंगच्या जोडीनंच प्रत्येक मॅच मध्ये ते योगदान दिलंय. काही खेळाडूंना तर संधी मिळालेली नाहीत बॅट हातामध्ये घेण्यासाठी. अशी ती कामगिरी राहिली आहे. टीम जिंकते हे महत्वाचं आणि सध्या तरी याही मॅच मध्ये ती फाईट सध्या तरी चांगली रंगली आहे. ही ओव्हर आता सध्या तरी आपण पाहत आहोत फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी एक टर्निंग पॉइंट बनून राहते आहे. ललित खाडे मॅन फ्रॉम बिरवाडी सध्या तरी आपण पाहत आहोत तो गोलंदाज आहे. 16 ला आता 53 करायचे आहेत. 34 झाल्यात आणि आता कडवा आव्हान असेल बॅट्समन ऋषी शेलार स्ट्रायकर एंडला. लव फुल टॉस होता. आता फसवलंय. आता पाहूयात काय घडेल. जज करतायत आणि तिथे झेल सोडलाय. ओ माय गॉड. आता धावत सुटलेत आणि तिथे 2 धावा घेऊनच जातील. गाईस खेळ का मजा असं सांगत असतील आता बॅटिंग करणारी टीम. कारण एक कल्पेश जाधवला जीवदान मिळालं. त्याने हाफ सेंचुरी मारली. मग 86 वरती टार्गेट नेऊन पोहोचवलं आणि आता ऋषी शेलारला जीवदान मिळालंय. अभय लकडे सध्या तरी आपण पाहतो त्यांना तो झेल डीप मध्ये सोडलाय आणि तो ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती होता. आणि आता राहिले या मॅच मध्ये 15 बॉल 51. 15 चेंडू 51. ऋषी शेलारचा झेल सोडलाय. ही ओव्हर ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की टर्निंग पॉइंट आहे आणि आता सध्या तरी ती विकेट येता राहिली आहे. पाहूयात आता काय घडेल. 15 ला 51 करायचे आहेत. आता अजून एक संधी आहे का. डायरेक्ट गेलाय. उंच गेलाय आणि लांब देखील समोर मारलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. मॅक्झिमम षटकार.
42 आणि आता 14 ला 45 करायचे आहेत. चर्चा करण्यास भाग पाडणारे आपण पाहत आहोत ही मॅच चालू आहे. कल्पेश जाधवला पहिल्या इनिंगला ते जीवदान, दुसऱ्या इनिंगला ऋषी शेलारला ते जीवदान, दोन्ही ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंना ते जीवदान मिळालंय. त्याचमुळे ती मॅच आता रफ अँड टफ होईल, शंकाच नाहीत. मॅचला मजा येईल अंतिम चेंडू पर्यंत तो सामना चांगला रंगेल. आता 14 ला 45 करायचे आहेत. समोर स्ट्रायकर एंडला ऋषी शेलार, बॉल बाहेर ठेवण्याचा प्रयत्न फसलाय. व्हाईट बॉल येतो, एकसाची मदत, दबाव आहे. 43 झाल्यात विदाउट लॉस. गजानन स्पोर्ट्स 4747 तेजस काटोळे आणि मयूर काटोळे फॅम टीम आपल्याला पाहायला भेटते. आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये बिरवाडी चॅलेंजर मनीष खाडे आणि बाळा बांगर फॅम टीम आपल्याला पाहायला भेटते. चांगला सामना रंगलाय. 14 ला 44. लोगो फुलटॉस होता, क्रॉस बॅटेंडनं मारलाय. गॅप शॉट सिलेक्शन, वॅकेंट एरिया आहे. खाली क्षेत्रामधनं एका टप्प्यानं बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक 4 चौकार. सत्तेचाळीस वरती 10 फुलक. सत्तेचाळीस झाल्यात विदाउट लॉस. आणि आता 13 ला 40 करायचे आहेत. 13 बॉल मध्ये 40 धाव संख्येची गरज. त्या विकेट गेलेल्या नाहीत आणि त्याचमुळे त्या दोन्ही संघ चांगल्या दोलायमान अवस्थेमध्ये दिसत आहेत. पाहूयात 13 बॉलला 40. क्रॉस बॅटेड यावेळेस तर पहा लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, यस मॅक्झिमम षटकार. उंच आणि लांब अँड स्ट्रॉंग, अगदी आपण पाहत आहोत हाय अँड हँडसम सिक्सर आहे. आणि तिथे ती ताकद होती ऋषी शेलारची त्या फटक्यामध्ये. चला करूया टॉस. इन्शा स्पोर्ट्स मुनाफ भाई आणि मतीन भाई फॅम टीम, आणि दुसऱ्या बाजूला ईशान स्पोर्ट्स विनोद हरट फॅम टीम आपल्याला पाहायला भेटते. पुढच्या मॅच मध्ये टॉस होतोय. आता एक बरं झालंय की या स्पर्धेमध्ये तो नौका मिळतो, तो नववा मिळतो, तो ठेवला नाहीत. नाही तर ऋषी शेलारच्या आतापर्यंत 10 ते 15 असते. काय फटके खेळले, चान्सच नाहीत. एक चान्स होता तो गमावला आणि मग त्यानंतर ती बॅटिंग. आता 12 ला 34 करायचे आहेत. इन्शा स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मतीनभाई शेख यांनी हा निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. लाईनमॅन आमचे कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा. चला लाईनमॅन, ए दादू सावत आहे. बाराला 34. आदेश खाडे येतोय आणि आता 12 ला 34 करायचे आहेत. त्या विकेट गेलेल्या नाहीत, जमिनीची बाब राहिलेली आहे. आणि आता पाहूयात सामना
क्षणामध्ये तो बदलतोय. ती विकेट जर आली असती ऋषी शेलारची तर कमबॅक करण्यास संधी मिळाली असती. त्याचा झेल सोडला आणि मग त्यानंतर त्याने आक्रमणच धारण केलंय. बॅटकट मागे चाललाय, धाव काढण्याचा प्रयत्न झालेला नाही. डॉट बॉल येतोय. आदेश खाडेची गोलंदाजी महत्वपूर्ण असेल या ओव्हर मध्ये. हा बॉल थोडासा लेग सोडून झाला. वाईट बॉल कळवत आहेत पंच. अतिरिक्त धाव मिळेल आणि आता धावा झाल्या टोटल 54 विदाउट लॉस. गजानन स्पोर्ट्स 4747 आणि आता राहिला मॅच मध्ये 11 ला करायच्या 33. 11 बॉल मध्ये 36 वरती ऋषी शेलार खेळतोय आणि 8 बॉल मध्ये 14 वरती कुणाल पांढरे खेळतोय. टोटल स्कोर कार्ड 56. 11 ला 33 करायचे आहेत. जास्तचा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, रीच पासून थोडासा दूर ठेवायचा असं दिसलं होतं. वाईट बॉल आलाय. पुन्हा एक्साची मदत. एक डॉट बॉल आल्यानंतर ते 2 लगातार वाईट बॉल ही आलेत. धावा झालात आता 55. 11 ला 32. लोबो फुलटा सुद्धा क्रॉस बॅटेड न मारला. ग्राउंड स्ट्रोक आहे. फिल्डर आहेत. बॉल उचलून फेकी केलं जाईल. सिंगल येते. सिंगल येते आणि आता 10 ला 31 करायचे आहेत. हा 10 बॉलला 31 करायचे आहेत. आणि सध्या तरी आता ऋषी शेलार मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेंजला आहे. आणि आता आम्हाला जॉईन झालेत आमचे डीजे योगेश गायकवाड. योगेश, काय वाटतं या मॅच बद्दल? फार चांगलं वाटतंय मित्रा. निसर्ग असं रम्य वातावरण, त्यात जमलेला असा सर्वात मोठा सामना. दिग्गज खेळाडू या भागामध्ये आपले आयकॉन लाभलेत. ऋषी शेलार आणि त्यांच्या विरुद्ध टीम मध्ये खेळतात ते या शहापूर तालुक्याची शान कल्पेश जाधव. अतिशय सुंदर असा सामना पाहूयात. हा सामना कसा रंगतोय आणि आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा खर्डी कासारा चॅम्पियनशिपचा जो थरारक असा जो सामना आता पाहायला मिळाला आहे तो कोण या वर्षी जिंकतो. धन्यवाद. धावा झाल्या 60 आणि आता 9 ला 27 करायचे आहेत. 9 बॉल 27 करायचे आहेत आणि आता सध्या तरी 40 वरती ऋषी शेलार खेळतोय. 9 बॉल 27 ची गरज. पुन्हा एकदा आदेश काढे. क्रॉस बॅटेड ना लॉफ्टेड हिट. रडार मध्ये आलाय हा ही बॉल. बॉलला पाठवलं बॉडी लाईनच्या बाहेर. ऋषी शेलार सवार. चेंडू सीमा पार झालाय. षटकार. दोन ऑपॉर्च्युनिटी गमावल्यात या इनिंग मध्ये बिरवाडी चॅलेंजर टीमनं. एक झेल कुणालचा सोडला कल्पेश जाधवनं. एक झेल आदेश अभय लकडेनं सोडला होता तो ऋषी शेलारचा. आणि त्याचमुळे आता विदाउट लॉस विकेटचा कॉलम खाली आहे. आणि आता 8 ला 21 करायचे आहेत. 8 बॉल मध्ये 21 धाव संख्येची गरज आहे. सामना संपलेला नाहीत. 8 बॉल ला 21 66 झाल्यात विदाउट लॉस. 87 चा चेस आहे. 8 ला 21 करायचे आहेत. मॅच कट टू कट चालू झालाय. कट टू कट चालू आहे. 8 बॉल 21. आता यावेळेस घडेल काय पाहूयात. खाली क्षेत्र आहे. लॉंग लेगला चेस करतायत. बॉल निघालाय.
मनीष काडे प्रयत्न करेल, अपुरे राहिलेत प्रयत्न आणि चेंडू सीमा पार. 4 चौकार. पुन्हा एकदा दाखवायचे आहे प्रेक्षकांना, अभिवादन द्या. 14 ला 50 धावा या मॅच मध्येही त्याने ठोकल्यात. तिसरी 50 आहे या स्पर्धेची त्याची आणि 6 षटकार आणि 3 चौकार मारलेत या इनिंग मध्ये आणि 14 बॉल मध्ये 50. पहिल्या इनिंगला कल्पेश जाधवची 50, या इनिंगला ऋषी शेलारची 50. बरोबरी दोन्ही आयकॉन खेळाडू करतायत आणि आता मॅच 7 बॉल 17. 7 बॉल 17. हा खतरा कोणावरती असेल पाहूयात. अंतिम बॉल. 7 बॉल 17 ची गरज. प्ले अँड मिस. चांगला बॉल आहे, चांगला चेंडू आहे, तिथे मिस करून चाललाय. चांगला चेंडू राहिला आणि तिथे आलेला हा डॉट बॉल पाहायला भेटला आणि आता मॅच अंतिम ओव्हर मध्ये 6 बॉल 17 ची गरज. सहा बॉलला 17. आता तोच प्रश्न आहे की गोलंदाज कोण असेल. प्रत्येक मॅच मध्ये डेट ओव्हरला प्रदीप गाडेकरला पाहिलं आणि सध्या तरी कल्पेश त्याच्या सोबत चर्चा करतोय आणि बॉल ही त्याच्याच हातामध्ये सोपवला गेलाय. जाऊयात. 6 बॉल 17 ची गरज. चला मॅच चालू करायचा आहे. मॅच रिदम तोडू नका प्लीज. 6 ला 17 करायचे आहेत. चांगला मॅच रंगलाय, खूपच चांगली फाईट होते. ते विकेट आलेल्या नाहीत, ही जमिनीची बाब राहिली आहे आणि आता 6 ला 17 करायचे आहेत. अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलाय हा मॅच. अजूनही सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे. जिथे आपण पाहतो विकेट गेलेली नाहीत परंतु धावाही 17 आहेत, त्यामुळे तो खतरा ही आहे दोन्ही टीम साठी. पाहूयात काय घडेल. 6 बॉल 17. हलकसा प्लेसमेंट, स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. ऋषी शेलारला ती स्ट्राइक दिली आहे याही मॅच मध्ये आता आणि 5 ला आता करायचे 16. तो 17चा खतरा टळलाय, आता ती सिंगल आली आणि आता 5 ला करायचे 16. आता या गोळा करायच्या 16. पाहूयात ऋषी शेलार 15 बॉल 50 वरती खेळतोय. कुणाल 16 वरती खेळतोय. 10 बॉल त्यानं फेस केलेत. स्ट्राइक रेट या मॅच मध्ये थोडासा कमी राहिलाय कारण समोर चांगली बॅटिंग होते. ते स्ट्राइक रेट कमी राहिलाय परंतु स्ट्राइक दिली आहे. आता काय घडेल. 5 ला 16. लोबो फुल टॉस. डब्बे में डब्बा, डब्बे में केक. घुटना टेक, सिक्सर देख, षटकार. आता तर हे पारड तेजस काटोळे फॅम टीमचं जड वाटायला लागला आहे. 4 बॉलला आता 10 करायचे. सामना तो सोपा थोडासा वाटतोय परंतु संपलेला नाही. अंतिम टप्प्यामध्ये मॅच आहे. 4 बॉलला 10 हव्या आहेत. ऋषी शेलार मैदानाच्या आतमध्ये 56 वरती खेळतोय. 16 बॉल मध्ये
चला बॉल बॉल तिकडनं लवकरात लवकर द्यायचा आहे. मॅच बॉल लवकरात लवकर कलेक्ट करा. व्हॉलेंटियर स्वयंसेवक लाईनमन आमचे. चला आपण तो बॉल द्यायचा आहे. चला बॉल फेकी केला. बॉल कलेक्ट करून द्या तिकडनं प्रेक्षकाओ. प्लॅन मिस. अजून एक तो डॉट बॉल येतोय. चांगला बॉल आलाय. मग आता 3 ला 10 करायचे आहेत. संघ मालका हो सगळ्यांना एक महत्वाची सूचना आहे. स्पर्धेच्या अंतर्गत जे आयकॉन खेळवलेत त्यांची ती फॉर्म फी टी शर्ट फी आहे जी ती कलेक्ट करायची आहे. लक्षात घ्या. आयोजकांची तीही सूचना येते. विभागातील आपले आयकॉन त्यांनी ही फॉर्म फी जमा करायची आहे. लक्षात घ्या. 3 बॉलला 10 करायचे आहेत. जाऊयात मॅच कडे. 77 झाल्यात. थांबलाय गोलंदाज. 3 बॉलला 10 ची गरज. तीन बॉलला 10 ची गरज. ओहो मिस टायमिंग करून बसलेत. ग्राउंड स्ट्रोक आहे. पाहूयात काय घडेल. एक सिंगल तर मिळाली. पुन्हा ती मिसफील्ड आणि आता 2 घेऊन जातील. 2 धावा सहजरित्या मिळतील. आणि ती पहा सध्या तरी तो आरडाओरड चालू आहे कारण मॅचच तसा आहे. हाय व्होल्टेज ड्रामा पाहता आहोत. 2 बॉलला 8. 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल 8 ची गरज. आता मॅच ऑन ठेवायची असेल तर कमीत कमी तुम्हाला त्या 2 काढावा लागतील. अन्यथा तो सामन्याची मजा कमी होईल. त्यामुळे या बॉलला कमीत कमी 2. पाहूयात काय घडेल. 2 चेंडू 8 ची गरज. 2 बॉल 8. शेवटच्या चेंडूवरती ती मॅच ऑन राहिली तर मजा या मॅचला. कारण बरोबर तो कटुकट सामना चालू आहे. प्रदीप गाडेकर आणि समोर आहे ऑल इंडिया आयकॉन ऋषी शेलार. बिरवाडीचा विभागाचा हा आयकॉन खेळाडू आहे. बिरवाडी चॅलेंजरचा. पाहूया जाऊया. 2 बॉल 8. बॉल से वेट केलंय. कहानी में ट्विस्ट. पिक्चर बाकी है. पिक्चर अभी भी बाकी है. हा दबाव आहे. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आला. आता 2 बॉलला 7. 2 बॉलला 7 ची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. धावा 7 काढाव्याच लागतील. 2 बॉलला 7 ची गरज. ऋषी शेलार स्ट्रायकर एंडला आहे. विकेट एकही गेलेली नाहीत. 80 धावसंख्येचा पल्ला आता गाठलाय आणि आता 2 ला 7 करायचे आहेत. समोर क्रॉस बॅटेटने मारलाय. गॅप मोठा आहे. नाही धावसंख्येचा तोटा. चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस सोबत बाउंड्री लाईन. चौकार 4 चौकार. एक बॉलला 3 वरती मॅच आली आहे. 87 चा चेस आणि आता 1 बॉल 3 ची गरज. काय मॅच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब. दोन्हीही टीमनं मात्र प्रेक्षकांची मन जिंकलेत. आता 1 बॉल 3. 1 बॉल मध्ये 3 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत हा हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे. बिरवाडी चॅलेंजर विपक्षामध्ये गजानन स्पोर्ट्स 4747. 1 बॉल 3. आता कोण जिंकेल. गजानन स्पोर्ट्स की बिरवाडी चॅलेंजर.
एक बॉल 3ची गरज, थोडासा वेळ घेतला जाईल आणि त्याचमुळे तर महत्वाचं आहे आज फायनल ही मॅचेस आहेत आणि पुढच्याही 2च मॅचेस आहेत, त्यामुळे तो थोडासा वेळ घेतला जाईल. बरोबर कटुकट मॅच झालेत. आता एक बॉलला 3ची गरज आहे. तो सामना संपलेला नाहीत सध्या तरी. आता पाहूया तो बॉल कसा हाताळला जाईल आणि नक्कीच चला प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्यात या मॅच साठी. एक बॉल 3, सामना आवडला असेल तर जोरदार टाळा होऊन जाऊ द्यात. एक बॉलला 3ची गरज. समोर आहे आता ऋषी शेलार, बॉलर आहे प्रदीप गाडेकर. काय घडेल काय बिघडेल, सामना कोण जिंकेल, हाय व्होल्टेज ड्रामा. देऊया शुभेच्छा दोन्ही टीमला. एक बॉल 3, हा बॉल आणि आता पाहूयात काय घडलंय. ओ हो तिथे प्रयत्न जारी आहेत आणि आता सध्या तरी पाहत आहोत. ओ माय गॉड, आता सध्या तरी आपण पाहत आहोत तो निर्णय हाय कोर्टामध्ये पाठवलाय. बाकीचे कुणीही बोलू नका. तिथे आता थर्ड पंच आहेत, ते थर्ड पंच तो बॉल चेक करतील. मॅच संपलेला नाहीत, रिझल्ट पेंडिंग वरती आहे, डिसिजन पेंडिंग. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. फेअर बॉलचा इशारा आलाय. तो स्टिक वरनं बॉल गेला आणि त्याचमुळे तो फेअर बॉलचा इशारा आणि अशा पद्धतीनं बिरवाडी चॅलेंजर हा तो मॅच जिंकलाय. अभिनंदन, फायनलचं तिकीट मिळालंय बिरवाडी चॅलेंजर टीमला.